23 23.5 किलो झाली 160 3760 रुपये आलेले आहेत। हे बघा हे आंबा पोळे आहे 60 रुपये एक। हां तर बघा एकदम फ्रेश मस्त आहे। मागच्या वेळी पण आला होता मी तेव्हा तुम्ही होतात। हो 2 वर्षापूर्वी आलो होतो मी। तर मला 15-20 मिनटं लागतील तर मी निवडतो होता आणि नंतरला मी तुम्हाला सांगतो की किती रुपये याचे मिळतील। हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज तारीख आहे 5 जून, सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी चाललो आहे दापोलीला। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की मी हरडे काढून आणले होते, तर ते आज आपण चाललो आहे मार्केटला विकायला। तर तिथे आपल्याला कशाप्रकारे रेट मिळतो ते बघूया। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आता मी आहे चिंचघर आणि मांदिवली च्या ब्रिजवरती। हा ब्रिज आहे ना, ही नदी आहे भारजा आणि हा ब्रिज दापोली आणि मंडणगड ह्या 2 तालुक्यांना जोडतो। तर इकडे गाव इथं चिंचघर आणि इकडे मांदिवली आणि माझ्यासोबत आहे अंकुशभाई। अंकुशभाई मांदिवलीला चालला आहे। तर हे बघा ही नदी आहे भारजा नदी। ज्यावेळी पूर येतो त्यावेळी या ब्रिजवरून पाणी असतं। गेल्या वर्षी एक माणूससुद्धा इथं वाहून गेला होता, म्हणजे वाचला त्याचं नशीब म्हणून। तर बघा एस टी आलेली आहे, कोणती केळशी मंडणगड। बघा सकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे, सुंदर। इकडे खूप मगरी आहेत मोठमोठाल्या, इकडे आहेत, इवन इकडे या बाजूला पण आहेत। त्या साईडला आता गेलो ना वरती, तिकडे बाहेर आलेले असतील रेतीवरती। आज माझ्याकडे बाईक नाही, बाईक बिघडली त्यामुळे मी गॅरेजला दिलेली आहे। आता चालत चाललो आहे। 8 वाजता मांदिवली इथून एस टी आहे, तर आपल्याला ती इझिली भेटेल, आपण टाईममध्ये पोहोचू। तर आता आपण मांदिवलीला पोहोचलेलो आहोत, परंतु एस टी काय अजून आलेली नाही आहे। तर एक एस टी चाललं आहे उट्टंबर मुंबई। मच्छीवाले आलेले सकाळी विकायला मच्छी। हे कोण आहेत काय आई, कुठे जाणार, कुठे जाणार तुम्ही? हा काय विकायला आलात? चाळणी आणल्यात? हे बघा हे चाळणी विकायला आलेले आहेत, स्वतः बनवतात वाटतं, तयार करतात। हो ना। कुठून आहात तुम्ही, म्हणजे तुमचं गाव कुठलं आहे? सातारा। मग इकडे किती दिवस आहात? अच्छा, साताऱ्यातून आलेले आहेत हे सर्व विकायला। बघा किती वयस्कर आहेत बाबा पण। हो बाबा। हो तेच, तुमची मुलं वगैरे? एक अपंग आहे। अच्छा, आणि पोरगी अपंग आहे। मुलगी पण अपंग? मग दोन्ही लक्ष करून ते पोरांना पोहोचतो। मग सरकारकडून आम्हाला कोणाचा मदत अनुदान मिळतं की नाही? अपंग आहे त्यांना पैसे मिळतात 6 महिने 3 महिने 1000। अच्छा बरोबर आहे। म्हणून आम्ही मरतो। तर बघा आई आमचे एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते अपंग आहेत। सांगतायत की सरकारी योजनेतून त्यांना 3 महिन्याने 1000 रुपये मिळतात आणि त्यासाठी बघा ते हँडिकॅप असल्यामुळे यांना पैशासाठी अशा प्रकारे आज फिरावं लागतं। साताऱ्यातून आलेले आहेत आणि अशा प्रकारे बघा बाबांना पण चालायला एवढे जमत नसणार आहे ना बाबा? हे बघा हे डब्यात, हे बाबा तुम्ही स्वतः बनवले? हो बघा डब्याचे ठोकून बनवलेले आहेत स्वतः। रवळी ना म्हणतात, तांदूळ धुवायसाठी। ही रवळी आहेत। चाळण दापोली मांदिवली। हां आणि हीच गाडी आता रिटर्न 8 वाजता इथून दापोलीलाच होते। सर्व पॅसेंजर आसामात आलेले आहेत। तर हे बघा ह्या ब्रिजचे काम करण्यासाठी इकडे कामगार आलेले आहेत। काय बनवताय काय? कोणती रेसिपी? भाजी बनवताय? बरं मस्त सुगंध येतो। मी पण आता येतो जेवायला, जेवणच जातो। कांदा बटाटा भाजी मस्त। कुठून आहात तुम्ही? झारखंड।
तुम्ही सर्व झारखंडचेच ना? बघा हे ब्रिजचं काम करण्यासाठी आलेले आहेत. बहुतेक झालं आहे ना तुमचं? मग कधी गावाला? 16 तारीख. अच्छा. हे बघा ड्रायव्हर कंडक्टर. नमस्कार. नमस्कार. दापोली हो दापोलीला. तुम्ही कुठे मच्छी घेऊन? विरसाईला. दापोली ना तुम्ही? मावशी तुम्ही कुठे? तर आता 8 वाजलेले आहेत आणि मालदीवतून एस टी आता सुटलेली आहे. पॅसेंजर बघाल तर 8 ते 10 पॅसेंजर आहेत. तर बघा दापोलीचं तिकीट 70 रुपये आहे. मांदिवली ते दापोली. आता 10 वाजता एस टी आहे ती दापोलीला पोचलेली आहे. 8 वाजता एस टी मांदिवलीतून सुटलेली. जवळजवळ 2 तास लागलेले आहेत. इकडे एस टी स्टँडचं आहे ते काम चालू आहे, त्यामुळे इकडे पाठीमागच्या बाजूला गाड्या उतरतात. इकडे हे स्टँडचं काम चालू आहे. इकडे हे दापोली स्टँड. हे बघा. तर मला जायचं आहे ते एकदम स्टँडच्या समोरच इथे दुकान आहे. आपल्याला कुठे जास्त फिरायला नाही लागणार. हर्डी घेतात त्या दुकानामध्येच जाऊ. हे बघा दिलीप एम रुपारेल. दादा हरडा आणि काजूबी कसा रेट आहे? बाल हरडा 160. बाल हरडा 160 आणि थोडा मोठा असेल काजूबी 115. काजूबी 115. हे काय आहे? कोकंबी. कोकम आहे ना 130 रुपये. कोकमची उसरी 130. 130. 1 किलो 700 ग्राम. ती राहिली पावती त्याची. तर इथे एवढी गर्दी असते की टाईम नाही मिळत. सतत लोक काही ना काहीतरी घेऊन येत असतात. बघा कोणी बिया आणत आहे, कोणी हरडा आणत आहे, कोणी आंबे आणत आहेत. अक्षरशः सतत चालू असतो. बोलायला सुद्धा वेळ नसतो. बघा किती गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. हापूस कसा किलो फक्त बोला ना. हापूस 15,
आणि 52 85 रुपये झाले हा मावशी. 70 80 85. दादा कसा किलो आहे हापूस? दादा गर्दी आहे 5 मिनिट फक्त बोलाल का फक्त किलो? थांबायला लागेल. तिकडचे बाजूवाले आहेत ना ते व्यवस्थित बोललेले नाहीत आपल्या बरोबर, त्यामुळे आपण इथे या बाजूला देणार आहोत हरडा. बघूया 160 रुपये किलो आहे हरड्याचा. नाही जाडा पण आहे यात, जाडा पण आहे. तर हा हरडा आहे ना आपण पाहिजे नाही, जाडा पण आहे. बोला शेटजवळ बोला. ही बघा, ही जाडा अशी आलं का नाही ती, ही बघा. अच्छा ही जाडा, हे जाडा आलं का नाही ती. अच्छा हे बघा आपण आणलेला आहे हरडा ना, तो सर्व अर्धा ओला सुका आहे. जाणार. अच्छा जाड्यामध्ये जाणार ती. मिक्स घ्या हो. आता मी वजन नाही घेतलं तो आधी रेट करतो ओला यात त्याचा रेट करा. नाही बघा बऱ्यापैकी सुका आहे बघा. पण मला जाडा मी आहे. नाही जाडा आहे. हा त्याचं काय लमसमच आहे. आपण जे हरडे आणलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडेसे ओले राहिले होते ॲक्च्युली. हे बघा हे जे मोठे हरडे आहेत ना ते ओले आहेत आणि अशा प्रकारचे हरडे घेत नाही. हरडे ते सुकले पाहिजेत आणि ते सुकल्यानंतरला इथे 160 रुपये किलोने इथे घेतला जातो. तुम्ही जर घेऊन येणार असाल तर हरडा बऱ्यापैकी आतमध्ये बी नाही पाहिजे, ओला हरडा पाहिजे आणि व्यवस्थित सुकला गेलेला पाहिजे. ओला असला तर ते घेत नाही. तर मला आता इथे काम करावं लागेल की हा जो ओला हरडा आहे तो निवडावा लागेल आणि निवडून मी त्यांना देणार आहे. तर माझं 15 मिनटं जातील कारण का आता गाडीला आहे तो एक वाजताची गाडी आहे. तर मला 15-20 मिनटं लागतील. तर मी हे निवडतो आता आणि नंतरला मी तुम्हाला सांगतो की किती रुपये याचे मिळतील. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे हे हरडे आहेत, हे आपल्याला घ्यायचे नाहीत. हे सुके आहेत ना, हे चालणार आहेत. हां हां मग तेच हे चालणार आहेत. हे आता आपण बाजूला काढूया. हे मित्र जरा ये मदत करायला. हे बघा असे हरडे नको. चांगला काढता दीदी आला. हो हे चांगलेच आहेत ना. बोलनी नरम असते बरं आपण बघायचं सुकाय ठीक आहे या तुम्ही या मावशी भेटू मग. एकच्या गाडीला याल ना. हा एकच्या गाडीला. आई तुमचे किती झाले? अच्छा थांबा आई. हे बघा आईंचे झाले 23 किलो झाले. 160 3760 रुपये आलेले आहेत. ॲक्च्युली मला सुद्धा माहिती होतं की हे असे ओले चालणार नाहीत, परंतु मला ते निवडायला घरी वेळ भेटलेला नाही, घाई झाली, त्यामुळं मी तसंच निघालो, असेच घेऊन निघालो. ॲक्च्युली दुसरे सुके होते ते बाजूला ठेवले आणि हे मिक्स. हां ओलेच आहेत ते काढतो. ते काहीतरी 1.5 किलो झाले. हां 1 किलो होतील. आपण 10 मिनिटामध्ये इथे निवडलेले आहेत आणि बऱ्यापैकी आता हे घेऊ शकतात असे झालेले आहेत. आता आपण घेऊन जाऊया, बघूया किती होत आहे. तर आता आपला हरडा ठेवलेला आहे. किती होतं आहे? 1,460. तर मित्रांनो इथे विविध प्रकारचे म्हणजे कोकम, काजू, आंबे वगैरे घेतले जातात. मी इथे रखंगे ब्रदर्स म्हणून दुकान आहे, या ठिकाणी मी हे हरडे दिलेले आहेत. तर तुम्ही बघितलात की हरडे बऱ्यापैकी सुके पाहिजे, त्याच्यामध्ये बी झालेली नाही पाहिजे. आणि इथे त्या हरड्यासाठी 160 रुपये किलो आहे. आणखी त्यामध्ये इथे त्यांनी दिलेला आहे आत्ताचा रेट आहे. आता बघा 5 जून आहे आणि आजचा रेट आहे काजूचा 112 रुपये. त्यानंतरला कोकम फोड ती 130 रुपये किलो आहे. त्यानंतरला आंबा 35 रुपये किलो आहे. हरडा आहे 160 रुपये. आणि कोकम कोकम काढल्यानंतर जी बी असते तिचं 15 रुपये किलो आहे. तर त्रिफल म्हणून आहे फल, त्याचं 120 रुपये किलो आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, अक्षरशः सतत लोक येत असतात. तर माल जे हरडे मी आणलेले ते किती रुपये झाले तर बघा, पहिलं एक हरडा दिला त्याला 400 ग्राम झालेले आहेत आणि दुसरं आहे ते 400 म्हणजे 1 किलो 400 ग्राम असे आपल्याला 224 म्हणजे 450 रुपये भेटलेले आहेत.
बघा मी फक्त काही थोड्या टायमासाठीच गेलो होतो आणि एवढे मला पैसे मिळाले आहेत. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर हरडे असतील तर नक्कीच तुम्ही सुकून इकडे आणू शकता. अक्षरशः चांगली किंमत मिळते. आणि तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्हाला इथे येण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही फोन करू शकता. मी स्क्रीनवरती फोन नंबर देईन, तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि ते स्वतः तिथे येऊन खरेदी करून घेऊ जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला जर या व्हिडिओतून जर माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो थोडंसं आपण हिरड्याचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. औषधात व आरोग्य वाढवणाऱ्या द्रवात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोककथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असताना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले आणि ते थेंब जेथे सांडले तेथे त्या थेंबातून हिरड्याची उत्पत्ती झाली. समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंचीपर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे भारतात सर्वत्र आढळतात. हिरड्यात गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे 5 रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्तदोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफदोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वातदोष दूर होतो. हिरड्याचे लघु आणि वृक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यतः लघु गुणांच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणांच्या औषधांचा प्रभाव होतो. हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. वृक्ष म्हणजे शरीरात वृक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणांमुळे शरीरातील वातदोषाचे प्रमाण वाढते, कफदोषाचे प्रमाण कमी होते. मधुमेह सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो. अपचन, अतिसार, आव पडणे, मूळव्याध, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता, अजीर्ण, आम्लपित्त, दाह, रक्तपित्त, कुष्ठरोग, इसब, पित्तशूल, संधिवात, ज्वर, उदररोग, पांडुरोग, मुतखडा, उलटी, उचकी अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे. कुपचन रोगात सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो. अतिसार, आव आणि आतड्याची शिथिलता यात चांगला गुण येतो. मूळव्याध रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्ताशयात त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगालून लेप देतात. फळांच्या रंगावरून हिरड्याचे 7 वाण आहेत. 1 विजया, रोहिणी, पुतना, अमृता, अभया, जिवंती आणि चेतकी. पाल हिरडा फळात अटली तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ. याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चांबारी हिरडा हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणजे चांबारी फळ. उपयोग कातडी कमवण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात याची निर्यात केली जाते. 3 नंबर सुरवारी हिरडा. तर हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी. औषधी उपयोग याचे अनेक आहेत. त्यानंतर रंगारी हिरडा. याचा उपयोग रंगांसाठी होतो. तर विविध प्रकारचे रंग बनवण्यासाठी या रंगारी हिरड्याचा उपयोग केला जातो. तर आता आपण जाऊया. 1 वाजताची एसटी आहे. आता जवळजवळ वाजलेत 11. आपल्याकडे 2 तास आहेत अजून. जरा मार्केटमध्ये फिरूया. तर ॲक्च्युली आता जून महिना चालू झालेला आहे, त्यामुळे आता इकडे या रस्त्याला ना आजूबाजूला गावातील म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोक आहेत ना, काही घरगुती आंबे वगैरे घेऊन येत असतात. पण आता जरा कमी आहे. बघा इकडे आहेत आंबे वगैरे घेऊन आलेले आहेत लोक. हे बघा मावशी, कोकम कसा? हे किती किलो म्हणजे वजन किती यायचं? अर्धा किलो. दापोली स्टँडच्या अगदी समोरच हे सर्व दुकानं लागलेली असतात. तुम्ही आलात तर नक्की इकडून खरेदी करा. तर बघा आपण विचारूया इकडे काय काय आहे. हे बघा अटला आहेत, फणसाच्या अटला. या ताज्या अटला आहेत ना? कशा या? 50ला अर्धा किलो. खोबरा पण गावठी आहे. कसा ते पण सांगा. 80 रुपये अर्धा किलो. अच्छा 80 रुपये अर्धा किलो. हे गरे सुकवले हे कसं? 30 रुपये. 30 रुपये. आंबा पोळी बघा आहे. हे बघा हे आंबा पोळी आहे 60 रुपये एक. हा तर बघा एकदम फ्रेश मस्त आहे नक्की. हे बघा इकडे सर्व घरगुती भाज्या, पडवल, गवार, पालेभाज्या, भेंडी आणि इकडे करवंद. हा तळलेले गरे आहेत. 200 रुपये पाव आहेत. 200 रुपये पाव. कमी करून पण देतो. मावशी कुठून आहात तुम्ही? आमचं गाव देवको म्हणून बुरुंडीच्या साईडला गाव आहे.
बुरोंडी. अच्छा. हां हां. ताई तुम्ही बांतिवरे. बघा सर्व भाज्या आहेत. कुलीत पण आहेत. कुलीत कसा किलो? 140. अच्छा 140 रुपये किलो. हापूस आंबा आहे 400 रुपये डझन. भेंडी आहे, गवार आहे, ओसाळी, परवळ, हां. भाजी. तर मित्रांनो तुम्ही इकडे आलात तर नक्की इथून खरेदी करा. ते एकदम रिजनेबल आणि एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचे पदार्थ इथे मिळतात. तर तुम्ही नक्की इथून खरेदी करा. चला तर. हो मावशी, मागच्या वेळी पण आला होता मी तेव्हा तुम्ही होतात. हो 2 वर्षापूर्वी आलो होतो मी. हां हा हा कुठला आंबा आहे? केशर ना. केशर कसा किलो? डझन 500 आहे, 400 दिला. अच्छा 400 ने. आणि बघा फणस कसा? हा कापा पण 450 रुपये आहे 250. आणि हे कोकमा पण 300 रुपये किलो. 300. हे 60 रुपये ना. 60 रुपये. हे कोकमला फूड दिलेली आहे की? हो फूल दिलेले आहे. अच्छा. सुकवायला लागतील? नाही आता पाऊस त्याला असंच ठेवायचं. अच्छा 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे बघा. 400 रुपये डझन. तुमचं गाव कुठलं? साकलोली 1 नंबर. साकलोली 1 नंबर. साकलोली 1 नंबर. 1 नंबर. शिरते. हा शिरदे. काजू बी पण आहे. काजू आहेत. मावशी का कमी? मावशी जरा कमी करा. आंबा चांगला आहे. चांगला दिसतेच चांगला. हो आंबा खायला हापूस सारखाच असेल. तर मार्केटमध्ये आता फिरलोय आपण आणि आता थोडंसं काहीतरी खाल्लं पाहिजे. तर इथे मला एक समोरच एक झक्कास मिसल म्हणून आहे. बघूया एकदा मिसल खाऊन बघूया इथे कशी लागते. बोर्ड जर लावलंय त्यावरून बहुतेक बऱ्यापैकी असेल असं वाटतंय. स्टँडच्या अगदी समोरच आहे झक्कास मिसल. बऱ्यापैकी गर्दी पण आहे. बसूया. आपण ऑर्डर केली आहे मिसल पाव. हॉटेलमध्ये बिल माझं फक्त 65 रुपये झाला. तर एक मिसल, एक पाव एक्स्ट्रा घेतला आणि एक चाय असे मिळून एकूण 65 रुपये झाले. क्वालिटी पण आहे आणि स्वस्त पण आहे. त्या साईडला इथे मच्छी मार्केट वगैरे आहे. आपल्याला इथे जायचं या एक गल्लीमध्ये मधल्या. त्या बाजूला दुकानं मार्केट आहे पुढे. दापोली पोलीस ठाणे हे बाजूलाच गल्ली आहे. इतकी छोटी छोटी अशी दुकानं आहेत. चप्पल आहेत, काही गाडींचं रिझर्वेशन आहे, काही मोबाईल रिपेअरिंग आहे, मोबाईल कवर. छोटी छोटी दुकानं आहेत या गल्लीमध्ये. कावेरी कार्पेट या दुकानामध्ये आलोय. अशा प्रकारची ग्रीन जाळी घ्यायची आहे. 60 रुपये मीटरवाले मी घेतले. दुकान आहे अशा प्रकारे. सर्व कपडे वगैरे त्या बाजूला मिळतात. आपल्याला 450 रुपये भेटले. तर त्यातील खर्च झालेले आहेत सगळेच. तर मी कागद आणि नेट घेतला तर त्याला जवळजवळ 300 रुपये झालेले आहेत. तर माझं काम आता बँक ऑफ इंडियामध्ये आहे. तर मी बँक ऑफ इंडियामध्ये झालो आहे का. तर मित्रांनो आता 11:15 वाजलेले आहेत जवळजवळ. 1ची एसटी आहे. तर 1च्या एसटीने मी आता घरी जाईन. तर अशा प्रकारे मित्रांनो दापोली मार्केटमध्ये फिरताना खूप सारी मजा आलेली आहे. तुम्ही बघितलंच कशा प्रकारे कोणत्या पदार्थाला कशा प्रकारे रेट आहेत. तर नक्कीच कोकम, काजू, तसेच हरडा तर रानामध्ये पुष्कळ आहेत. तर ते जमवून अक्षरशः लाखो रुपये कमवू शकतो. मी फक्त जवळजवळ फक्त 4 तास गेलेलो म्हणजे जाण्या येण्याचे पकडून. आणि त्या 4 तासामध्ये मी जे हरडे जमवले होते त्याचे मला मिळाले आहेत जवळजवळ 450 रुपये. तर ते 450 रुपये मी सर्व खर्चसुद्धा केलेले आहेत. तर खूप मजा आली. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये.